अय निशा निशा काय हो? त्या याची पिठी चावी दे. कसली पेटी चावी? मला आहे ना जरा बाहेर जायचंय, मला ते थोडं बरं घ्यायचंय त्या ही कसली पेटी चावी? अरे मोटर चालू करायची मला. ती चावी बिवी काय नाही. काय नाही कशाला चावी? आमचा नंबर आहे आज. 30 दिवस झालं ती बायको मला मोटर चालू करून द्याय नाही तुमची. येते. आम्ही नसते अरे माझं चावी बिवी. थोडं राहिलंय, मग तुम्हीच घ्या. नाही नाही, आज आम्हाला भरणं करायचं. मी त्याला सुट्टी घ्यायला लावली कामावरून. ते मला चालणार नाही आज. अरे मी सुट्टी देणार घेऊ दे ना, घेतली तर मला नाही तास ना, भरत पण घ्यायचंय. आम्हाला भरणं करायचंय आज. मी चावी देणार नाही. अरे तुला चावी दे म्हणतोय. नाही देणार मी. तुम्हाला सांगितलं काय तर नाही देणार म्हणून. का म्हणून नाही द्या? नाही द्यायचं, आम्हाला भरणं करायचंय आज. अरे तू मला करायची करा ना, मग परत घ्या ना तुम्हाला. मला तास भरच नाही लागेल. नाही, तासभर नाही. आज तुम्हाला चावीच नाही देणार. काय करायचं घ्या करून. काय तू जरा डोक्यात पाणी बिनी करतोय म्हणजे तुला सविस्तर सांगितलेलं नाही कळत नाही कळत मला. का? कस काय मी मोटर चालू करायला गेले की ती बायको म्हशीवाणी कमरे हात देऊन आहेच. नाहीच करायची म्हणजे मोटर चालू. माझा गहू जळून चालला ना पार. हा कर आपलं ना उन्हानी. पाणी आहे का त्याला? त्यालाच द्या ना मग पाणी आता. पण मला आहे ना नाही गडीभर तासभर करू दे चालू. मी आज हात सुद्धा लावून देणार नाही. माझ्याकडे आज चावी आली ना, मी देणार नाही. बघा तुमचा तो उद्योग. त्याला काय ज्ञान गेले आणि करते तुला कान फाडत द्यायला पाहिजे. कान फडत द्या बरं. बायको घेते काय ऐकून जाऊ तुम्ही मला मारिताय. बारीक बावच आहे म्हणून जाऊ दे. माणूस व्यवस्थित मागतो, त्याचा फायदा घेता का रे? इथंच रुबाब चालणार. बायको पुढे नाही चालणार का? मग म्हणले नाही मागच्या 15 दिवसात दे तिला चावीन भरू दे तिचं भरणं अरे पण करून दे मला म्हणून. सांगायचं ना बाबा आमचं बरणं आलंय म्हणून. मी कवा तिकडे जातोय कवा त्या बरण्याव तीच करते बरणं. नका सांगू तुम्ही. सारा तर तुमच्या ह्याच्यात आहे. काय चाललंय? अरे मला आहे ना तासभर घ्यायचंय. मला जरा गावाला जायची. पार तिकडे वाटोळ झालं ना, उन्हाळा झाला ना, कवर तासभर घ्यायची. बायको लावतो बरं करा. तुझी बायको तिथे काय दम देते, मी जातो तिकडे कामाला. वाटोळ झालं ना. आणि मी कवा आहे बरण्याव? मला नाही माहिती. किती दिवस झालं पाणी तुझ्याकडे? तू सांग बरं. आता मी कायला मोजितो किती दिवस नाही. महिना झालं. ही म्हणली तासभरात जाईन तेवढं घ्या आणि म्हणली जायचं कुठं जायचं आमचं तुकडा खायला भेटा संध्याकाळी. म्हणजे उपाशी राहता काय मी तुम्ही? म्हणतो झालं नाही बरं, ती मध्ये पाणीच नाही भेटलं. झालं नाही बरं, पाणीच नाही भेटलं. ती देतच नाही चावीन. तिथं पाणीच दे नाही तर मी काय करू? काय करायचं बरं? तू पाहू कशी काय मलाच म्हणते मारी ना पालती घाली ना. तू अजिबात यायचं नाही. तुझा संबंध नाही. मी मोठी आहे. हा कर मी ऐकून ही घ्यायची. जरा हिची तरी तू. हा मीच विचित्र आहे. तुझ्या बायकोला बाकीचं काय हे. नाही. तू मोकरी ना, मोकरी बांधणार आवाज कार्यक्रम हे. तू विचार कर, तू किती दिवस झाले पाणी नाही बरं माझ्या? अरे मी कायला बघत होती पाणी. मी का आज सुट्टी म्हणून मला जायचं होतं. बोललं की मी म्हणली तासभरच राहिली. 1000 रुपयाचं काम म्हणून त्या भरण्यासाठी राहिले. बोललं की तोंड दिसतं माझं. हा एवढे दिवस झालं बायको एवढं हे करीत ते नाही का तू दिसत? आहे ना खोडीले. हा खोडीलच आहे मी. हिला नका जरा सांगू. वाजीचा जरा तू. हा ते आमचं बघू बाबा आता ते काय करायचं, पण ते मला बरं भांडण ही नाही लावायचे. सोयीची लय एवढी. भांडण लावायची काम करा ना तुम्ही. आता तेवढंच मारायचं आणि हाणायचंच राहिले. मग काय मग नाही हा. चोपीन तर काय करीन? नका सांगू. मोठेत म्हणून मान ठेवी ते. त्यात काय आलं बाबा? अरे पण मला काय म्हणे, मला तासभर घ्यायचं होतं. मला नाही ना गावाला द्यायचं, जायचं. नाही, यायचं द्यायचंच सांगितलं. नाही. पाणी कमी पडल्यात. काय पाणी कमी पडलंय? काय करायचं ते करा. नाही द्यायची आज चावी. अरे लाव द्यायला ती चावी. अरे लका मला करून दे बरं ना. अरे तासभरच लागत आहे का तुम्ही काय देणार नाहीये सांगितलं कळतं ना तुम्हाला. अरे काय भाड खावानी वागतवर काय तुला कळतं का कुत्र्यावानी? बाळ खाऊ मग बा- मला. अरे मी तुम्हाला तासच भर मागत होईल का तरी तुम्ही एवढा अरे काय महिना ऐकून घ्या. महिना. महिनाभर. महिना तू आहे. अरे मग तुला परत 2 महिने चालू दे ना तुझ्याकडे तिकडे माती जाऊ पाणी दे. तर उन्हाळा झाला ना 2 महिने, तर काय मग वतून घेऊ का अंगावर परत पाणी? अरे काय वतून तू बायकोच्या पात्राचा माणूस आणि तू काय द्यायचा चावी भोकाची. सुद्धा येऊन द्यायला लगेच पाण्यामागं पाणी सोडतात. मग तू काय झोपलेला असते का? हिला झोपेव घरी. हा घरी झोपू त्यात. मी गेले तर बायको अरे ती द्यायला ना. रात्रीचा येळ करती तेव्हा ती बरं ना गाडी ती. इथं यायचंच बाबा. भरली ना. इथं रात्रीचं झोपून येळ घरात झालंय झोप मारायची आणि म्हणून काय फुगली व्हायचं? नसती. सांगत आहे. तेवढे कष्ट करते फुगाय ती. हा. मोकार नाही ती. जा तुम्ही तुमच्या तुझ्यासारखं काय घरात. घरात बसून वाळून टाकला ना त्याला तो पार. तुम्हाला काय फार करायचं? कावदार बनवलं ना नवरा त्याचं. माझा आहे, मी माझं मग? बघून घेईन. वाळून टाकू नाही हा. तिकडं हे करू. इथं घरात बसा मारून टाकू. कोण मोकळीचे कायमच आणि मला पाणी नाही आणि मला पाणी नाही. तुला द्यायची का नाही मला सांग. तू आमच्यात भांडण लावा. पाणी तुला काय देणार नाही. सरळ सरळ देणार नाही म्हणजे? हा, काय येऊन द्या. तू कसं अरे पाणी तू एक काम कर. हा. तू येशील मोटर चालू करायला. मग काय मी हा? करणार ना, कोण करणार? अरे माझ्या वावरात ये रे. मग तू कसा येतो मी बघतो तुला. तू फक्त वावरात ये रे मग. वावरात पाऊलच टाका. घराला कसं आहे यांचं? कसं आहे बा? अरे काय ही करायला लावायची काय बाबा? अरे तुला अक्कल पाहिजे. तुझा जीव तू नादी लागत होती. तुझ्या वावरात येईल ना. हा, ये चालू ही करायला. जागा समाई घे देण्याची. कोणती सामायिक वाटणीत माझी आहे. तो काय जागा काढून दिलेली काय? तू वावरात तू गेली. फक्त पावल टाका आता तिथं. या. तुला नाही ना देत तू पावल टाका. बघ तू. हा बघ तू काय नाही करणार आहे तेव्हा. ऐ, काय झालं?
झालं अरे हे तासभर ती म्हणले याला चावी सुद्धा योग्य सुद्धा धरतो इथं. का बरं चावी नाही दिली नाही नाही ना, बरोबर. नाही द्यायची नाही. शिस्तीत आवाज खाली आवाज पण खाली करायचा नीट समजलं करा. का? आवाज नको खाली. नाही, मोठं साहेब. बस आता. आवाज नको करायचा. करायचं. तुला पाच नाही झालं ना? हा, पाच असं नाही. नाही करायचे. तू शांत बस, हा. माझ्या नादी लागू नको. तुला आधी माझ्या नादी सांगते. लागू नको. तुला आधी सांगते. नीट तुझ्या- नाही तुम्ही माझ्या नीट. बाजूला- चुप राहा, उठ हो राहा. दे, time घेऊ नका, हो दे. उपरा उपटीचा. लागली काम शाळा भोगा करून करायला. त्यांचा. हो इकडं. करायला चावी तुझ्या- थोडी. अरे माझ्या ना- इतक्या वेळ नुसतं नुसतं सांगत होतो. कुलूप लावायला मी 30 दिवस झालं हलपटे घालायचे. ये तिथं. हा, नाही. काय तुला तिथं पाणी घातली ना? माझ्या नादी लागू नको. कोण? हा, त्यांना आहे ना, माझ्या ए. नादी लागू नको. ऐक ऐक. तुला आधी सांगते तू माझ्या नादी लागू नको. तुला आधी सांगते. अरे तू आहे का? बसून धरले ना बघा आता आपला हत्ती काय करतोय भोगाच. हा. काय नाही करू शकत. तू अंगावर येईल तर तू आहे ना भोगाच होऊन पार. मग ती पाहिजे, कोण बघणार? मग मी बी बस, बस, हो, हो. तुला काय वेळेस कारण नाही. तुझे पडलेले अटके झाले का तुला आधीच सांगते मी. ए, एक काम कर बस ए अरे सोडा तिला आहे ना आता एक काम कर आणि हिरी शांतपणा उचल करायला ह्याला आहे ना हिरीतच फेकून द्यायची दोन्ही बी. हा, आज हा. हे तुम्ही ये हिरी आता मोटर चालू करा. मला पालत झालं एवढे दगड नाही मारले तिथून पुढं अर्धा तास ऐ, अरे इथं पाण्यावर काय चाललंय तुला कुठे पाणी पाणी आहे ना. काय पिसाळे हा, पिसळ एक काय. खायलाच ये. अरे नुसतं पाणी पाणी बाबा तोंड कुणी काढले उठ सुट काय येतंय. झालं, कुणी काय? पण. जनावरच आहे काहीतरी. इथं बार नव्हतं ना आमची बारी वाकून भांडणं चालल्यात. अरे पण 3 मोटर आहेत, एक एक जण घ्या ना, एक एक. काय त्या मोटरला याला- पाणी आता काही तुला किती वेळ लागते दादा? तासभर तासभर? नाही देणार. मला अर्धा तास लागते आणि 2 दोघाला देणार नाही आज मी. अरे तू काय काय करायचं ते करून ए, घ्या. चांगलं काय लय मोटर पुढे झाली ती. माझ्या दमे म्हणून बोलते आज मी. आजपर्यंत ऐकून घेतलंय. हा. बोला. हा, माहिती. मला काढून पस्तावा आलाय तुम्हाला. अहो नाना काय झालंय मला आहे ना तासभरच पाणी लागत होतं हिला काय म्हणलं, करायचं? चावी दिली एवढं बाबा. काय उत्पात आणि नाही परत लागली? तुला घे. आणि हिला कुलूप लावायला कोण सांगितलं होतं पेटीला? हा? एक महिना झाले माझा गहू बघा सारा करपून गेलाय. अरे तुम्ही हा, एक तू काय मिनिट झोपली होती का? ऐका. तुम्ही हा. एक मिनिट ऐका. एक महिना झोपला तुम्ही भाड खाऊन लग्न केले, वायली झाली, याचं आज लग्न नाही, याचं बघितलं नाही, याच्या वावरात कधी मोटर चालू झाली का नाही? अरे तुम्ही काय मग तुम्ही भरतात त्याचं जळून चाललंय. जो मोठा ह्याला विचारा किती दिवस झाले. हा? लाज नाही वाटत तुम्हाला थोड्याफार? ऐका आम्ही काय बरणं बिरणं एवढे दिवस केलाय की काय झोपली होती का? इतक्यातच काय मोठं केलं? होती तर हो, सगळे बोललंच आहे. सगळं तिचं माझं सारं हे. आणि खालची किती मोठी बालकत पोरगी. पान नाही 30 दिवस झोपाचा वैर तुम्ही आहे दिलेच नाही. दिलं नाही हिने. ही कमरे हात देऊन उभा राहते आज तुम्हाला आता चालू करायचं उद्यापासून नाही. सांगतो बरं का, वावरातच जायचं नाही. अरे या पाळी वाई तुम्ही एकमेकाची गचुंडी धरून राहिले पाण्या पायी. आपण पाणी आमचं पण आहे ना ते धान्य चाललंय ना करपून उन्हाने. म्हणून कुलूप लावून बसली ही. डायरेक्ट म्हणतो यायचंच नाही हिरी माझ्या वाटणी ती. तो बापाचं आहे, माझ्या बापाचं आहे वावर, तो बापाचं आहे. तर तुमचं आहे पण मग हे काय मोकर रोबाब करतोय यायचंच नाही तो बी उद्यापासून, आणि तो बी नाही यायचं. ना ना माझं असं सगळी वाटलं पाण्या होतं. पुढंच येणं उद्यापासून. सगळीकडे यांना गहू नाही काहीच नाही, काय करा तुम्हाला करून घ्या. अजिबात वावरात द्यायचं नाही, तुम्ही सांगितलं मला दोघांनी नाही. मी आणि माझी तयारी. मी अरे नाही. मग असं- तू तुपलं बघ. वासा बी उन्हाळा मी झाला, करत होते, असं तुम्ही उन्हाळा. करत होते भांडणं. आणि आजपासून आहे ना तू तुपलं बघायचं. हाय आपल्याला नोकरी पण आहे काही गरज नाही त्या ह्याची. नाही जिंकून टाक. मी बी वैतागलोय आता. चला मोकार भांडण नका करू नका. काय मी तरी काय करणार आहे? मला काय करायचं बरं, एवढं? पुढं तरी अंत किती दिवस मी महिना पाणी नाही. अरे किती दिवस झाले तुम्हाला पाळ्या बांधून दिल्या? आता तुम्ही माझ्या आता हातात पाणी दिवाळीपासून चालू झाले बरणी तोवर तर पाणी होतं ना ना नाही. ह्यो म्हणतो 30 दिवस पाणी नाही गहू खाताना लहान रस्ता झाला असताना काय आता वाटाच्या पार. कडाला दोघी जणी दररोज सकाळची बारी भांडणं करते, त्याला आकलीत का दोघींना काही मूर्खवानी? मोठी ना कळत नाही का तिला. तिला कळत नाही का माणसाची हा. रिस्पेक्ट करायला थोडी? हा लय शहाणी अरे आहे. पण तुम्ही भांडणं काय करतात? ती पाण्यावरून कळती का थोडी पातळी? पाण्यावर पाण्यावरून भांडणं. कळत नाही काय अरे आज लाईट देवा, गेली, उद्या काय. नाही. उद्या लाईट गेली एखाद्याची तिथं आम्ही म्हणजे- समजून नाही त्याची पाळी गेली का? नाही नाही आज तिघाच्या पाळ्या बांधल्या, तुझ्या पाळीत लाईटच नाही आली म्हणजे तुझी पाळी गेली का? नाही ना त्याला उद्या भरून दिलं पाहिजे. नाही नाही तसं नाही अहो, समजून. काय? आम्ही तेच एक सहन केलं ना ना. याच्या पायी ना काही जणांचे कोर्टात सख्खे भाऊ बांधले, कोर्टामध्ये एवढ्या केसेस पडल्या त्या भावाच्या वादाच्या गणिताच्या बाहेर. तुम्हाला दिलंय प्रेमाने खा, नाहीतर मी ना सगळं विकून टाकतो, काडीला इथून निघून जातो. मग तिचं आई घाला ना उपाशी मारा. तर जाऊ द्या, आपण काय सोयीने नाही चाललोय ना, ना, त्यांनी तुम्हाला घेतलं किती होतं दिवस ना पाणी. आणायचे ती तशी वाटून द्या. वाटून घाल द्या. 8 दिवसाच्या बाऱ्या बसल्या यायचंच नाही. नाही तर केलं, मी तर माझी तयारी. गावात यायचं नाही, तुला कांद्यात यायचं नाही, काय त्याची यायचं नाही. काय नाही तुमची माय मागायची. शेवटचं पाणी वाचलेलं तुम्हाला आहे नोकरी आहेत का नाही? त्याला. ऐक. हा? मग नोकरीवरच जगायची. शेवटचं पाणी म्हणजे एवढं पाणी दिलं ते त्या गावाला की पर टिक पडत त्या गावाला. शेवटचं पण नाही, काढायलाच यायचं नाही. तुमची मग वादा तुम्ही पाहिजे. काढणार काय? अरे मग लाज वाटते, भाड खाऊन सोन्यासारखं पोरग बिगर लागण्याचं राहिले, स्वतःच्या बायका घेऊन आयुष मध्ये राहतात
पगार पाणी जातात त्याच्याकडे बघितलं का कधी मग त्याला त्याचं लग्न करायचं का नाही करायचं त्याला तुम्ही बघा ना मग आणि तुमचा काय तुमच्या आईचं टंगड तुमच्यावाला नको. मोठे तुम्हाला कशाला रोगाला असते? काय बघायला एका ठिकाणी आम्ही मोठे बघतो कशाला पुन्हा- असते? काय बघायला? बघा, बायका बघा. तिथे घरात बसतात बायकांची तोंड बघत नाही, मला नका बघू तुमचं तमाशा नका करू ती बाप आहे समर्थ नाही बघू तुला बी नाही नको बघू थोडीफार लाज वाटली पाहिजे आपला सोन्यासारखा भाऊ बिगर लागण्याचा राहिला त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे याला नाही कळत काही आणि ही हे मोठं आहे ना मला मोठं. पोरगी मिळाला फक्त तुम्ही दोघ जण जिम्मेदार आहेत तिच्या बहिणी संग त्याचं द्यायचं लग्न व्हायच्या अगोदर तुम्ही वाईल निघाले नाही, ना अख्खं घराची बातमी तिच्या निघाली. बहिणी संग द्यायचं होतं ना मग करून मग आहे ना माझी बहीण तिची बहीण तर म्हणली मला नाही आवडत कोणाच्या नाही नाही दुसरी बघताय नाही आवडत लोक काय म्हणतात माहिती का आणि स्वतःच म्हणली नाही नाही तुम्ही यांचं दोघं घर बाजूला चांगलं झाला नाही. मग यांच्या घरात कोण पोरगी देणार कोण पोरगी देणार आहे? ही स्वतःच म्हणली ना भावाचं मग आता हे असं बरोबर आहे मी ना आता काय मला करतो? सुख नाहीये म्हणलं बहिणीला कसं काय सुख लागन ती काय तुझी हिची एकटीची नाही नाही मी आता काय करतो सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावची करून देतो म्हणजे पोरगी तरी देईन आपल्याला कोणी तसं बी आपल्याला पुढे दोघं जण हातानेच करून खातो ना आपण. यांच्या घरी येऊन कधी चहा पाणी कधी तुकडा आहे मला देऊन बियाला 10-20 एकर जमीन दिली कधी चहा प्यायला बोलकेत ना बोलते मी माझ्या वडिलांना बघू माझी बहीण दिली तर नको नको आधी मोडले आता म्हणती बोलते बस झालं. जाऊ दे त्या विषय सोडून मग आमची काय रस्त्यावर पडलेली काय बी बघितलं का ऐकलं का पण मला एक म्हणायची उद्यापासून तुम्ही वावरात यायचं नाही स्पष्ट बहुमत माझं त्याचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही आणि त्या वावराचं पिकं मिळणार नाही त्याला कारण आहे का त्याचं लग्न मी काय करू माझ्याकडे काय पैसे आहे? म्हणजे ते खर्च कर नका तुम्ही मग बरं करा काय अडचण मला नाही जमलं तर मी इकडून लग्न करीन त्याचं तीन एखाद्या 4-6 लाख रुपये 1-2 एकर फुक येतो 10 एकर परत लग्न तर करावं लागेल ना मला काय आलं करा ना तुमचं सगळ्याच्या घर मनासारखं जाऊ दे होईल करा बिंदास हा होईल यांच्या मनासारखं करा परला जाणली तीन नको याला नको तुला घाल कुत्र्याला अरे चलो दे आता तूच कारणीभूत तू अख्ख्या गावात चौचाली अख्ख्या गावात आमच्या- चौचाली. ते नाही हे बायको आहे आमच्यापेक्षा जास्त आणि मला तर वाटतं तुम्ही इथं राहू बी नाही मग काय कुठं राहायचं तुम्हाला ना तुम्ही जा घर सोडून कुठे जायचं आम्ही घर तुम्ही सोडून? बांधले ना ही काय माझ्या हाती ती माझ्या जागेवर आहे ना माझ्या नावावर आहे तुम्हीच राहा मग नाही माझ्या नावावर आहे तुम्ही आम्ही कोर्टात तुम्हाला गेले तरी काय होणार नाही मी ती पांड्याला देतो त्याचं लग्न मस्त बघत करतो तुम्ही आजपासून बॅग उचला 2 जण आणि डायरेक्ट निघा आणि तिकडे कमवून खा हा तुम्हाला तेच पाहिजे नव्हतं हा मग हा तेच तेच पाहिजे पाहिजे तुम्हाला मला बी मला तरी का तुकडा आहे हा. तुमच्या हातात? अहो, तुम्ही नका ती सांगू तुम्ही खातच नाही आमच्या हातचं काय काय कधी दिलं मस्त दिलेलं आहे हाताने करून खाता आम्ही दोघं बापल्या ऐका माझ्या बापाने ना तुम्ही जर लग्न नव्हतं झाली यांची यांना बी माहिती याला लग्न नव्हतं करता येत काय बापाला करायचं ना मग मग करायचं म्हणजे काय तोंड आई घातली ना कशाला 3 घालायचं? काढून ठेवले होते त्यांचं बरं करायचं होतं मला मी तर म्हणत होतो माया आधी तुमचं करा म्हणून हा यांनी ना काय देशील घरात रात्रंदिवस किरकिर करायला गावात भांडणं करायला आणि यांनी आणलंय तो गुलाबजामू गावात पेटायला तुम्हीच गेलते बघाय म्हणली पोरगी चांगली आहे, काय आला का तुला कोण देईन तुम्हीच पाहिली का मी पाहिली नाही, माझ्या बापाने यांच्या उपकार केला घरी खायला नाही आणला आणि इथं उपाशीच रोज- राहत होते मातीच काय खात तुमची होते इथं? नका सांगू काय आहे तुमची इथं रोज रोजाने जाताय तेव्हा खाताय तुम्ही आता खरं नका बोलायला वहिनी तुम्ही आणि यांची तर तरी काय आहे? कष्टाने आणि खात होते आजपासून दोघांनी वावरत यायचं चल माझ्या यायच्यात नाही अजिबात दोघांनी काय करा ती करून घ्या झालं तुमच्या मनासारखं तुमच्या झालंय मनासारखं नका झालंय. सांगू तुम्ही आम्हाला तुमचा त्रास झाला तिकडे करा तिकडे फिट वाटलं बघितलं का कसलंय किती अवघड आहे हा? काय म्हणले पेट तुमचा झाला. जाळ झाला तिकडे. तुमच्यामुळे झाले रे तो सगळं आमच्या समजलं मुळे का? आमचा पेट केला तुम्ही आधी, हा, हा? तुमच्यामुळे झाले तू जा. हा, एवढी अक्कल आहे का तुम्हाला भाऊजी तुमची बायको गो इथं बापासमोर गरा बोलून राहिली आमच्या तोंडातून शब्द निघाला आणि ती चारा ए. बोलली एक शब्दाने बायकोला बोलली नाही याचं तुम्ही. काय चालत याचा चाललाय जीव पार हा. यांनी केला हा, उद्योग मी मरू दे तुम्हाला घे वावर आता. आहे का घे. आता आपल्याला वावर आहेत का नका करा, बायकोला काय बोलायचं. गरज नाही मला आहे माझ्या का? आता आहे ना तुम्हाला नाही वावराची गरज, पण आम्हाला आहे गरज. दोघं बी समजलं ना? नट्टा ठोकीत बस आता झालं की परत तुमचं? ऐक काय पेटून ते वावर गेलं नाही तर लगेच कारण हा 1 मिनिट झालं मला घ्या लगेच पाठीमागे किरकिरायचं आलं. तर आम्ही आम्हाला- त्याच्यामुळेच उद्योग वाढलाय दारात काय तू झाले की निघा घराच्या बाहेर, चल. सर हा, बोल. चला, निघा, यांचं बोट उचल तरी तुमच्या बॅगा. पाट्या कुलूप लावून टाक निघा इथून. ना आम्हाला बॅगा बिगा घ्यायच्या माझ्या बॅगा बिगा घ्यायच्या ना, सगळ्या गावात मानाव सांगा बापाने घराच्या बाहेर हा. काढ 1 मिनिट इथं थांबायचं नाही दोघांनी. तुम्हाला तेवढंच पाहिजे नव्हतं कारण हिला तुमचे तेवढंच भांडणं पाहिजे थांबणार. नव्हतं. भांडणं थांबत का 1 मिनिट मी नुसतं निघा. गेलं इथून तरी सुरू झालं चला या निघा तुम्ही काय नाही राहायचं नाही काय नाही काय नाही काही चला. काम नाही तुमचं जेव्हा आवरत नाही आणि राव कोणाच्या आजपासून आहे ना दुसरी गोष्ट ह्या गावात सगळं यायचं हा का
तुमच्या नावावर नाही वावर, फक्त बापाच्या नावावर आहे. काहीच नाही वावर नाही शिवर नाही काहीच नाही. तुम्ही इथून जा, तुमची चला आता इथं लय दार धरीत होती तिकडे धरू. छटाकभर पाण्याहून एवढा जर धुमाकूळ होत असेल, एवढे भांडणं होत असेल, उद्या एकमेक भाऊ एकमेकाला मारित असेल तर काय उपयोगाचं आहे? अहो, काल प्यायला पाणी देऊन जाऊन द्याय ना प्यायला. मग काय गरज आहे भांडणं करायची? चुकलं ना समजून घे ना तू जराशी. पण मी समजून तिचा गहू जळायला लागलाय 2 महिने झाले, त्याला देऊ दे ना एक पाणी. मग जेवण द्या ना आता. नंतर ती त्याला तासच भर मागत होतो मी. हा अजून तासभरच जरा चाललंय. हीच तर हीच तू मला सांग, जर तू एवढं भरणं 10-15 दिवस त्याने आज सुट्टी मारली, कामाला दांडी मारून 1000-2000 बुडून तू घरी राहिला, भरू दे ना एक दिवस, उद्या तू भर. आपण हिला काय पद्धती गवायची? ही दाव होती दादावर. ते शाने माणसं तुझं गावात गाणं काय? सोडून दिलंय तिने पार अक्कल नसल्यावानी. माझं केस धरून हाणती मी म्हणतो भावांचं काय होईल? बायांनी काल डोकं लावायची, तुम्ही काल दावत आहे जिंच्या अंगावर. ते म्हणतात ना एक तोंडात बाजू- तीन बाजू- मुस्काडीत बाजू- तीन बाजू- बायकोला बाजू- दाव काय काय करत होतं? काय रे हा? ती तोंडात द्यायला मी मुस्काडीत मी द्यायला? पुन्हा म्हणले मुस्काडी दे. काय ते? गॅंग गेलं ते आणलं म्हणते याला मानलं ह्यो हा मानला होता. ही म्हणते अजिबात नाही द्यायचं. तो तिला काहीतरी म्हणला असेल, त्याच्यामुळे ती पेटली असेल. म्हणजे तुम्ही सांगा ना आमचा गहू करपून चाललाय तरी पाणी नाही. बायकोला हात लावू नको. हा मग कवड्यांचं सहन करायचं तू आहे आम्ही. ना, तू आता बघ, एक मिनिट आता मी शेवट सांगतो. आजपासून जर भांडणं झाले तर मी सगळी जमीन विकून टाकी. आज तू भर 2 दिवस, 2 दिवसांनी तू भर आणि पांडा आपलं जाळाल तरी चाल. राहू दे मी काय पण मी- यांची वाद हा, तुमचं वाहू द्या, तुमचं वलीचा खाली येऊ द्या सगळं. हा, आता सगळं ह्यांचं विकत कुठं आता ते त्याचं बांध कोण नाही फुटून खात. चाललं ना पाणी खाली तरी कवर द्यायचंय पाणी काय त्याचं माहिती. खायला तुमचं खायला लेकरं बाळ तुम्ही बघा. आणि जर आता परत जर भांडणं केले तर माहिती होईल. आमचं बरं चुकलं चला तू एक काम कर, 2 दिवस चालू करीत जा. मी नसतोय घरी, नको उद्या वाढून ठेवू. चला तुमच्या टायमात घेत जा ना तुम्ही, मध्ये पुढे आता तासभर घ्या. ये. आता ये तुम्ही जा. नाही, आलं बघ. आम्ही जेवायला करतो ना. आम्ही केलं जेवण. तुम्ही येत राहा. येर बाहेर आले तू ऐक आता, काय भांडणं करीत नको बस. होईल सगळं काय. मी कशाला करू भांडणं तीच करते माझ्यासोबत. तरी काय म्हणलं ना, तू थोडं तू तोंड कपरावून नाही वावर जाईन सगळं जाईल. ते पांढऱ्या नाव देतात करून ना तर आपल्याला खायला नाही राहत, आग्रा नाही राहत लावायला कपडा. ते तर आहेच. असं कर तू ना, तरी काय म्हणलं ना त्या तर मला सांगत तू काय बोलत नको. मी तर काहीच नानाच्या बोलत नाही. कानावर. मी आजच बोलले फक्त. मी आता कधी हाय काय मला बोलते? माहित मस्त जाऊ एखाद्या दिवशी बोल, काहीच म्हणत नको तिकडे एरवी जाऊन भांडणच नको करू. काय असं ते मला सांगत जा, मग मी बघत नाही. काय नाही तर आपल्याला वावर नाही शिवर नाही काय नाही. कुठे ते भाऊला बोलून घेतलं पाहिजे, त्याला सांगतो मी आहे की नाही. द्या आवाज. ए भाऊ ये इकडं. काय म्हणलं ये इकडं. नाना पोली गेलं गेलं. आता काय झालं आता काय अजून परत मारामारी खेळायची काय मारा नाही करायच्या. तू ऐकत जा जरा काही माझं. काय झालं काय कर भांडण काय करायचं नाही आपण त्या पाण्यावर. लावली ना तुला चालू करा मी आता 2 मग दिवस. करतो काय मी. तू ऐकून तर की हा. काय करते नाही आपल्याला एक तर आताच लागले होते घराच्या बाहेर काढायला. हो. परत आपण भांडणं केले तर आपलं बिछाना आपल्या पद्धतीने जावं लागेल, कुठेतरी जायला बिलान राहावं लागेल. परत तसंच करीन नाही तर नाही ना सौदी वाढी मग मला हाय नोकरी, त्या नोकरी तरी काय होते रे करीन पाडणार पाण्याच्या नावावर सगळी हा. तर आपल्याला ही नाही राहायची, गुंठा बाहेरची बी नाही पंचायत राहायची. होईल. हा जवळ आहे ना आपणच सुई सुईनी घेऊ आणि भांडणं त्यांना काही करायला नको. आपल्यात का लय बांधणं होतं ते मग रे बायांचं बघ झालं, ते फक्त तू लय दिवस पाणी काय घेतलंय. म्हणजे बायाने उद्या वाढवले मग कोणी वाढवलं आधी कोणाच चालले होते? आमची म्हणजे ही आमच्या भावाचं काय म्हणते हो. आमचं आम्ही आज मी उद्या होते भांडण का उद्या तरी एक होणार आहे. नाही, तू मागून आली हिने वाढवलं ना कुठं मी वाढवलं का? मग कोणाला बी- वाढवूनच ना. ऐक नाही, ऐक देऊन नाही, टाकली असती तुम्ही काय पण ऐक. मग मी तू 2 ऐक ना. दिवसापूर्वी कोणाला पाणी साहजिक देत राग होते. येणार ना महिना पाणी नसल्यावर कसं 2 तुला कसं दिवसापूर्वी वाटतं? द्यायचं ना मग मला पाणी. प्रेमाने बोलायचं होतं ना जल- जल- तिला जल. कसं उगरे तुगरे नाही बोलायचं तिला पण जल- काय जल- माहिती जल- बारीक जल- आहे ना घरामध्ये मी आजपर्यंत कधी महागारी बोलले होते का? माझं पण जवळून चाललंय करपून चाललंय. हा, नाही विशेष नाही. आता आपला बाप आहे, आपल्याला माहित नाही कसं आहे. ती बघन जवळ बघन नाही ती घरातून बाजूला काढी हा, सगळे म्हणजे सगळं. निघा आणि पांडुरंगाचं करीन कार्यक्रम हा इकून टाकी ती नाना. हा इकून जाय ना 5-10 लाख रुपये हा, तिकडे दुसरीकडे देऊन घेऊन. बायको आणीन हम्म. त्याच्यामुळे ना मोकरा आहे तुम्ही जरा समजून घेत जरा काही गोष्टी तुम्ही बांधू नका. इथं आम्ही नसतो घरी. हा. तुम्ही बांधले की मग इकडे पेटते घरी आणि ती जाते तोवर नानाच्या काना. माझं तर काहीच विषय नाही आणि तुम्हाला एक काम करीत जा त्या नानाला आणि पांडाला आहे ना जेवायला देत जा हा एक एक time एक इकडे दिवस जेवायला आम्ही हा. कधी नाही म्हणलो. आता त्यांना जीव लावा. आम्ही नाही म्हणतच नाही. तेच त्यांना त्यांच्या हाताने उलट करून त्यांना खाते. जीव लावा तो करणार. पण त्यांनाच येऊ वाटत नाही येऊ वाटत नाही. हा आणि बळच आपलं बोली बोलायचं जायचं काम आहे. प्रेमाने बोलू येते. त्यांना आहे ना हाताने करून खाते बरं आता संध्याकाळी गेलं तुम्ही बोला नाही आले मग सकाळ जायचंच नाही का? सकाळी चला म्हणायचं. मस्त नाही आले नाही. ते तर मला 4 दिवस जाणार, काय मला मला त्या फरक दिवशी पडतो? कशामुळे भाडले तुझं कालवणच चांगलं नाही होत. जाऊ दे मरू दे.
मग तू भाकरी करीत जा काल ती कोण अरे, जा ती फक्त थांबली का मला तू सांग 3 लेकरं आहेत, त्यांनी आपल्याकडे तोंडाकडे पाहिले हा आणि त्या माणसाचं जर आज हाताने करायची पाळी आलो काय उपयोग काय उपयोग आहे? आपल्याला आपलं तरी काय जेवढं आहे? आपल्या बापाला तेवढं घालता येत उपयोग नाही काय त्याच्यामुळे ना बाबा थोडा तारा होऊ द्या, काम कमी करा पण त्यांना जेवणच हे करा कारण कवर द्यायची बापाला तुम्हाला बी काय काय त्याचं लग्न लग्न होतं होऊस तर. त्याचं लग्न झाल्यावर तीच आपल्याकडे येणार नाही चालतंय. नाही तर होऊन ताट घेऊन नाही इकडे आले जेवायला ताट भरून की तिकडे घेऊन जात जा. तुम्ही दोघे विचारा ना कटाळा ना करू त्यांचा ठीक आहे चालतं या तुम्ही भरणं करून चला आपलं हम्म. हा. मी येतो वरून चल, घेतो. कर चालू तू हा हा चला रानात जाऊ चल मग